आवाम की आवाज जिसे दबा दिया गया, उस आवाज को मुद्दा बनाएगी। महाराष्ट्र समाचार, देश की आवाज। महाराष्ट्र समाचार को अभी सब्सक्राइब कीजिए। हमारे चैनल को संपर्क करें 9152073782। ईमेल करें maharashtrasamaachar@gmail.com, www.maharashtrasamachar.com। नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र समाचार और मैं हूं आपके साथ वैशाली। लढा उभा केला होता, खूप मोठा लढा होता। यामध्ये मुनदादांनी व तमाम महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं यामध्ये प्रतिसाद दिला आणि ह्या लढ्याला यश आलं। जे आज आपल्याला हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट जे मागण्या मागितल्या जातात त्या सगळ्या आज परिपूर्णतेच्या दिशेने निघाल्या असल्यामुळे त्या ठिकाणी मुनदादांच्या लढ्याला यश आलं। ये जो जीत हो गई, ये जे जीत झाली आहे हे मनोहरराव पाटील जरांगे दादा यांच्यामुळे झालेली आहे आणि या विजयाचा आनंद हा आम्हाला गगनात न मावण्यासारखा झाला आणि या विजयामध्ये आमच्या मराठवाड्यातील जेवढे काही आरक्षण आंदोलन असतील किंवा आंदोलन झाले असतील त्याच्यामध्ये सर्वात जास्त हा सिंहाचा वाटा आमच्या मराठवाड्यातील आंदोलकाचा आहे आणि याच्यामध्ये माननीय संघर्ष योद्धे मनोहरराव दादा जरांगे पाटील मराठा समाज जो आहे जो EWS कॅटेगरीमध्ये येतो आणि गरीब वर्ग असेल त्याला गरज आहे असा सर्व वर्ग यामध्ये समाविष्ट होतो। अशा व्यक्तींसाठी आम्ही आंदोलन करत होतो, कुठल्या उच्च विभूषित किंवा आमदार खासदारासाठी आंदोलन करत नव्हतो आणि आज त्या आंदोलनातील काही टप्पा पूर्ण झाल्यासारखं आम्हाला छान वाटत आहे। कारण आज आपल्या महाराष्ट्र सचिवाची उपसमितीने जो निर्णय दिलेला आहे, ते GR काढलेला आहे, तो GR असा आहे की निजाम गॅजेट आज लागू केलेला आहे, तो GR दिलेला आहे आणि 15 दिवसामध्ये आपल्याला सातारा गॅजेट लागू करणार आहे।